आज आपले तब्बल 11,500 रुपये गेले गाडीला. तर सांगतो नेमका विषय काय आहे. तर आपल्याला आज जायचं होतं गाडी घेऊन शोरूमला. पण गाडीची सर्व्हिसिंग करायची होती आणि गाडीमध्ये एक इंजिन लाईट पण लागत होती. ते पण दाखवायचं होतं. मग काय चाललो शोरूमला. सकाळी 9 वाजले तरी जायला. थोडा उशीरच झालता. तिथं पोहोचलो. पण तिथं पोहोचून पण काय फायदा झाला नाही. कारण की तिथं आदल्या दिवशीच्याच खूप गाड्या पेंडिंग होत्या अजून. ते म्हणले थोडा वेळ लागेल. ठीक आहे म्हणलं. मग तोपर्यंत वॉशिंगला पण पुढं नंबर नव्हते. मग आधी वॉशिंग करून घेतली गाडी. वॉशिंग करून घेतल्यावर लगेच परत कामाला सुरुवात केली. काय नाही, डिझेल फिल्टर, ऑइल फिल्टर, एअर फिल्टर, ब्रेक ऑइल, कूलंट वगैरे सगळं लेवल करून टाकली. त्यानंतर परत त्या सेन्सरचं काम करायचं होतं. ते म्हणले सेन्सर चेंज करावं लागेल. त्याची किंमत 4,500 रुपये जवळजवळ. ते सेन्सर वगैरे चेंज केला. त्यानंतर आपलं टोटल बिल झालं 11,500 रुपये. त्यातले 9-9,500 तर पार्ट्सची किंमत होती आणि बाकीचं लेबर होतं 2,500-2,500 रुपये. त्यानंतर निघालो आपण शोरूमवरनं. आलो डायरेक्ट भोसरीत. आणि भोसरीत आल्यावर व्हील अलाइनमेंट केलं, कारण आपण शोरूमला करत नाही, बाहेर व्यवस्थित होतं. त्यानंतर आपल्याला पडलेली चाकणची ट्रिप. असं मटेरियल होतं. चाललं चाकणला. पण चाकणला पोहोचल्यावर पण आपल्या पुढे 2-3 गाड्या होत्या. त्या गाड्या झाल्यावर खाली आपण पण गाडी खाली करून घेतली. त्यानंतर आपण आलो भोसरीत. तर मित्रांनो, कसा वाटला व्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. धन्यवाद.